तर फलटणमधील डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे। काँग्रेसकडून गिरगाव चौपाटीवरती आंदोलन करण्यात येणार आहे आणि यावेळी मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षा बंगल्यावरती घेराव घालण्याचाही इशारा दिला गेलाय। काँग्रेस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती गिरगाव चौपाटीवरती पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे। याच बंदोबस्ताचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। पाहूया। साताऱ्यातील फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांनी केलेल्या आत्महत्येनंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज मुंबईमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे। सध्या मी गिरगाव चौपाटी या परिसरामध्ये आहे आणि आपण पाहत आहोत की काँग्रेसच्या याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सध्या या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। आपण बघतो की या संपूर्ण रोडवरती नाकाबंदी करण्यात आलेली आहे। भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिम यांच्या नेतृत्वाखाली खरं तर हे आंदोलन केले जाणार आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांकडून सध्या मोठी खबरदारी खरं तर या ठिकाणी घेतली जात आहे आणि आपण पाहत आहोत की या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागलेला आहे। काँग्रेस जे आंदोलन करणार आहे ते डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी असणार आहे आणि याच आंदोलनाच्या आपण बघतो की आंदोलनाचा एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेलं वर्षा हे जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी देखील घेराव घालण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।